जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. साहेब महात्मा फुल्यांचा जिल्हा. भवानी जय शिवाजी. पुणे जिल्हा काळ्या बालेकिल्ला. आणि या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अवय जिल्हा काळे दंगांचा बालेकिल्ला, धुळे जिल्हा. काळ्या दंगांचा बालेकिल्ला, धुळे जिल्हा. काळ्या दंगांचा बालेकिल्ला. अवैध व्यवसाय बंद. आजच्या उपोषणाचा आमचा पहिला दिवस आता 5 वाजत आले आहे. आजचा उपोषणाचा दिवस इतका चांगला गेला. खरं काळे धंदे करणारे कोण हे नकळतपणे समोर येत आहे. आमचं आंदोलन काळे धंदे करणाऱ्यांविरुद्ध आहे. जे टपरीधारक आहे, रोडधारकांवरची राक्षसी कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून होते आहे त्यांच्या विरुद्ध आहे. तर आजच्या आंदोलनाची सुरुवात आम्ही संविधानाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा त्यांना अभिवादन करून केली. आणि आम्ही बघतोय एक मेसेज फिरतोय भगवतो कार्यालयाचा विषय घेऊन आम्ही आंदोलन करतोय वगैरे असं. तर मी अशा लोकांच्या बुद्धीची आम्हाला कीव येते. गेल्या 3 महिन्यांपासून नाशिक त्याच्यानंतर पुढे आम्ही या संदर्भात वारंवार निवेदन देत आलो आहोत. आणि त्यावेळेस आम्ही इशारा दिला होता की जर आपण कारवाई सुरू केल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळात आंदोलनाला बसू, उपोषणाला बसू. त्यावेळेस तर यांच्या आंदोलनाचा काही विषय पण नव्हता. आणि यांच्या आंदोलनानंतर आम्हाला महानगरपालिकेची नोटीस आली. आम्ही महानगरपालिकेला रितसर उत्तर दिलेलं आहे. त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही स्वतः अतिक्रमण हे तुम्ही कारवाई करण्याचे कष्ट घेऊ नका, आम्ही स्वतः हे अतिक्रमण काढणार आहोत. हे पत्र 21 तारखेला दिले गेलेलं आहे. तर त्याचा आणि याचा काही संबंध नाही. पण असो लोकांमध्ये गैरसमज पसरवणं, लोकांमध्ये विष पेरणं ही भाजपची संस्कृती असल्याने ते असंच करत असतील. पण मी धुळेकरांना आव्हान करू इच्छितो की आपण जो आज पाठिंबा दिला, पाठबळ दिलं, ज्या पद्धतीने अर्ज पाठवले, तक्रारी केल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजचा पहिला दिवस होता. उद्या आमचं प्रतिकात्मक आंदोलन पत्त्याचा क्लब आणि सट्ट्याच्या पिढ्या या टाकून आम्ही इथे प्रतिकात्मक स्वरूपात आंदोलन करणार आहे. उद्या रक्षाबंधन असल्यामुळे 11 ते 2 या दरम्यान आम्ही इथे आंदोलन करणार आहोत. आणि हे साखळी आंदोलन चालू राहील. जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार. धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.